खुशखबर खुशखबर खुशखबर। विट्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक 5, 6 व 7 ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ। हरिओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज 4 ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत दाखल होत आहे। आमच्याकडे आग्रा फॅन्सी, राजकोट फॅन्सी, सेलम फॅन्सी, बॉम्बे फॅन्सी, हुपरी व बार्शी पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेल मध्ये मिळतील। आमचा पत्ता हरिओम सिल्वर हाऊस, पहिला मजला, संदीप हाइट्स, विटा अर्बन बँकेच्या वरती, मायणी रोड, विटा। संपर्क 90 25 33 406 अथवा 94 22 37 47 57। राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब हे परवा सांगलीमध्ये आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मतदारसंघातील काही नेते त्यांना जाऊन भेटले। त्यामध्ये आमच्या तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते राजेंद्र देशमुख हे पवार साहेबांना भेटले। नुसते भेटले नाही तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्ये प्रवेश केल्याचं जाहीर केलं आणि खुद्द पवार साहेबांनी त्यांचं स्वागत केलं। काल आम्हीही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं फोनवरून अभिनंदन केलं। खरं तर अण्णा येण्यापूर्वीच मी पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली असल्यामुळं माझ्या तिकिटाला त्यांच्या प्रवेशामुळं एक बळ मिळालंय आणि शक्ती मिळाली असं माझं मत झालेलं आहे। खरं तर त्यांनीही तिकिटाची मागणी केलेली आहे। त्यांनी प्रवेश केल्या केल्या इच्छुक असल्याचं जाहीर केलेलं आहे, पण मुळामध्ये हा मतदारसंघ अजून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलेला आहे असं का अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही। पण आमचा विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसलाच हा मतदारसंघ सुटेल, कारण हा मतदारसंघ पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं तुतारीचं चिन्ह घेण्यासाठी सगळ्यांच्या मध्ये स्पर्धा लागलेली आहे। आता मला काही वेळेला विचारलं जातं की तुम्ही सक्षम उमेदवार आहात का, तर मी त्यावेळेला सांगतो की मी एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि मला काही तसा राजकीय वारसा आणि परंपरा फार मोठी नाही। माझे 2 पिता आहेत, एक मला जन्म देणारा पिता आणि माझं BA पर्यंत शिक्षण करणारा माझा पिता नामदेव पाटील हे अंगठेबहादूर शेतकरी होते। पण त्यानंतर राजाराम बापूंनी मला राजकारणात घेऊन मला त्यांचं माणूसपुत्र बनवलं आणि मला खऱ्या अर्थाने राजाराम बापूंचाच राजकीय वारसा माझ्यासाठी आहे असं मी मानणारा एक कार्यकर्ता आहे। जरी मी शेतकऱ्यांचा मुलगा असलो तरी शेतकऱ्यांचा वारसा हा सुद्धा काही कमी मोलाचा आहे असं मी मानत नाही। कारण मला वाटतं की या देशाचे जे नेते आहेत ते पवार साहेब हे कृषी मंत्री म्हणून देशामध्ये 1 नंबरनं त्यांनी काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे ते आवडते नेते आहेत। त्यामुळं ओघानच ते शेतकऱ्याच्या मुलाला न्याय देतील यावर माझा विश्वास आहे। त्यामुळं मी राजाराम बापूंचा मानसपुत्र असल्यामुळं आणि योगायोगानं राजाराम बापूंचे पुत्र सुपुत्र
आमदार जयंतराव पाटील साहेब हे पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं, प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं मला पवार साहेबांच्यावर मी प्रेम करणारा कार्यकर्ता आहेच आणि जयंत पाटलांच्यावरही माझ्या निष्ठा कायम आहेत. त्यामुळं जर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला तर तिकीट मिळण्याचे चान्सेस मला जास्त आहेत. उद्या जर समजा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटलाच तर समज जर राजेंद्र अण्णांचं तिकीट जर जयंत पाटील साहेबांनी फायनल केलं शरद पवार साहेबांनी, तर तुमची भूमिका काय असणार? एक लक्षात घ्या, जर मला तिकीट मिळालं तर राजेंद्र अण्णांची जी भूमिका माझा प्रचार करण्याची असेल तर निश्चितपणे माझी भूमिका राजेंद्र अण्णांचा प्रचार करण्याचीच असणार आहे. आता कालच्या सांगलीच्या ह्याच्यात सदाशिवराव भाऊ पाटील आणि वैभव पाटील यांनीही शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? खरं तर सदाशिव पाटील त्यांचे वडील हे यस काँग्रेसचे या मतदारसंघातले शरद पवारांच्या विचाराचे पहिले आमदार. त्यामुळं सदाशिव पाटील पवार साहेबांना भेटायला जाणं साहजिक आहे, कारण ते पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. मला वाटतं त्यांच्या मुलानं वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी जी बाईट दिली तिथे पत्रकारांच्या समोर, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ती कौटुंबिक भेट होती. त्यामुळं मला वाटतं पाटील जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील आणि आहेत असं त्यांचा दावा असेल तर त्यांनी पक्षाकडे तिकीट मागायला काही हरकत नाही. वैभव पाटलांनी जर भविष्यात निर्णय घेतला आणि पक्षाचं धोरण जर तरुणांना तिकीट द्यायचं असेल तर ते तरुण आहेत, त्यांना सुद्धा वर्णी लागू शकते. पण माझा एक पक्षश्रेष्ठीनं असा सवाल आहे की मी गेली 30 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये असल्यापासून मी पक्षाकडे तिकीट मागत आलेलो आहे. मी एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं आणि निवडणूक लढवण्याच्या निकषामध्ये मी बसत नसल्यामुळं मला आजपर्यंत डावलण्यात आलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की शरद पवार साहेबांच्या कष्टातून, त्यांच्या अथक प्रयत्नातून जो पक्ष निर्माण झालेला आहे तो शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि त्या पक्षाचं जे चुन्न तुतारी मिळालेलं आहे, तुतारी हे विजयाचं प्रतीक आहे. आणि त्यामुळं पवार साहेबांनी जो लोकसभेमध्ये करिश्मा करून दाखवला तोच करिश्मा आता महाराष्ट्रामध्ये घडण्याची शक्यता असल्यामुळं या पक्षाकडे लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात ओढा वाढलेला आहे की ज्याला त्याला तुतारी हवी आहे, तुतारी असल्याशिवाय आमदार होऊ शकणार नाही अशी खात्री पटल्यामुळं मला वाटतं इथंच माझी सक्षम भूमिका आहे. कारण मी सक्षम असायला कारणीभूत पवार साहेबांची तुतारीच मला सक्षम करू शकते, पवार साहेबांचे नेतृत्व मला सक्षम करू शकतं, जयंत पाटलांची साथ मला सक्षम करू शकते. त्यामुळं मी शरदचंद्र पवार पक्षातून तुतारीच्या चिन्हावर लढण्यासाठी एक सक्षम उमेदवार आहे असं माझा दावा आहे. खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट. घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्रायफ्रुट्स मिळण्याचे विश्वसनीय